मुंबईमध्ये आज मवियाची बैठक होणार आहे, पण बैठकीला प्रकाश आंबेडकर जाणार नाहीयेत। वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होती आणि जागा वाटपाचा तिढा या बैठकीमध्ये सुटण्याची शक्यता आहे। त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलेलं होतं, त्यांनी ते स्वीकारलंही होतं, पण प्रकाश आंबेडकर स्वतः या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? मविया सोबत इंडिया आघाडीमध्ये आपण जाण्यासाठी इच्छुक असल्याचं वारंवार प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आतापर्यंत सांगण्यात आलं होतं, त्यांनी तसे प्रयत्नही केले होते, पत्र लिहिलं होतं, पण जेव्हा प्रत्यक्षात त्यांना मवियाच्या बैठकीसाठी बोलावलं तेव्हा ते जाणार नसल्याचं कळतंय। काय अपडेट्स? खरं तर प्रकाश आंबेडकर यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नाहीये, कारण की सातत्याने ते म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचे आणि त्या पद्धतीने त्यांनी अनेक वेळा विधानं देखील केलेली होती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू असताना आता त्यांना आजच्या होणाऱ्या बैठकीमध्ये खरं तर याआधीच आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडूनही या बैठकीमध्ये सहभागी होऊ अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं होतं। पण आता ऐनवेळी वंचितकडून जे वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत धैर्यवर्धन यांना या बैठकीसाठी वंचितकडून पाठवण्यात येणार आहे असं सुद्धा आता सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या मवियाच्या होणाऱ्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर हे मात्र उपस्थित नसणार आहेत आणि त्यामुळे कोणत्या मुद्द्यांवरती खरं तर चर्चा आजच्या बैठकीत होते हे पाहणं महत्वाचं आहे। काल एक वंचितकडनं एक पोस्टर समोर आलेलं होतं, ज्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की ओबीसी आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण या मुद्द्यांवरती उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर हे त्यांची भूमिका मांडतील। मात्र आता स्वतःच प्रकाश आंबेडकर आजच्या होणाऱ्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार नाहीत आणि त्यामुळे खरं तर महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या वंचितच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होते। वंचितच्या मनात नेमकं काय आहे हे समजायला आता मार्ग नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आता यावरती काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि आजच्या मवियाच्या होणाऱ्या बैठकीमध्ये वंचित बाबत काही ठोस निर्णय होतोय का किंवा जागा वाटपाबाबतचा काय निर्णय होतोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण प्रकाश आंबेडकर आजच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत हे मात्र स्पष्ट आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।